आता बघूयात लोकसभेच्या महासंग्रामाच्या बातम्या। पुण्यात 25 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। शरद पवार जयंत पाटलांची उपस्थिती असणार। पंतप्रधान मोदींची 29 तारखेला पुण्यात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन। नागपूरसह संपूर्ण विदर्भात यावेळी चमत्कार झालेला दिसेल। कोकणातही सामना एकतर्फीच होणार, संजय राऊतांचा विश्वास। विनायक राऊत सध्या स्वप्नांच्या जगात वावरतायत। निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका। विनायक राऊत 4 जून नंतर मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याचाही दावा। खडकवासला शिवाने परिसरात पार्थ पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकांचं वाटप। खडकवासल्याचे आमदार भीमराव तपकीर, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित। मी राष्ट्रवादीत राहून मुक्ताईनगर विधानसभा लढणार। रक्षा खडसेंना कोणाला पक्षात घ्यावं की नाही हा अधिकार नाही, रोहिणी खडसेंचं रक्षा खडसेंना उत्तर। रोहिणी खडसेंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करू, रक्षा खडसेंनी केलं होतं विधान। भाजपच्या प्रचारात सगळेच पेड कार्यकर्ते। रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपवर आरोप। राहुल गांधी, प्रियंका गांधी प्रचारासाठी पुण्यात येणार असल्याचीही माहिती। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएमने घेतली माघार। पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दींची माहिती। आगामी काळात संविधान वाचवणाऱ्या पार्टीला समर्थन देणार असल्याचंही सुतोवाच। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब रात्री जुगार खेळतात। आमदार रवी राणांचा आरोप, तर बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघात दिवे न लावल्याने अंधार असा निशाणा साधत दोघांवरही टीका।